पूजा तुला विश्वास कसा नाही होत ग? लगेच फोन चालू केलाय काय? पोरं रडत्यात आणि हे करतात आणि बाबांना लगेच सांगाय तुझी काय गरज होती? फोन कट म्हणून का म्हणून केलाय मी माहितीये का? माझं डोकं हल्लंय तुझ्यावरती. पहिलं तूच जा बोलली तेव्हा चालू आहे ना मी. मग लगेच काय बाबांना सांगितलं आणि परत पोरं लय रडायल्यात. व्हिडिओ कॉल करून दाखवणं ही असली नाटकं मला नाही आवडत. मी आत्ताच आलोय जस्ट. गाड्या एकतर आज इलेक्शनचा निकाल होता आणि त्यामुळं गाडी ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक आणि ते हेन तेन आलोय ते चप्पल सोडून मी आत्ताच उभा राहिलोय. अर्जुन ये की रे मध्ये. तर चला मी तुम्हाला ताईचं घर दाखवतो माझ्या. लातूरला आलो की मी घरच दाखवत नव्हतं ताईचं आधी, कारण ती एवढ्या छोट्या शेडमध्ये राहत होती. मी कधी आलोय अर्जुन आता? हां बघा माझी बहीण तर घरी आहे का? तुला खोटं वाटतंय पूजा? कोणत्या पण गोष्टीचं खोटं वाटतंय तुला? ताई कुठं आहे का बघ बरं. त्यांनी घराचं काम चालू केलंय ना, मस्त. मला खूप आवडलं आता माझ्या बहिणीचं घर झालं ते बघून, कारण तिनं पत्र्याच्या शेडमध्ये दिवस काढल्यात. अशा 4 मोठमोठ्या रूम आहेत, मध्येच रॅक वगैरे पण बनवलाय भांडे ठेवायला. खिडक्या पण मोठमोठ्या केल्यात. इकडं एक रूम आहे. ही पण तशीच आहे. बघ पूजा तुला कुठं दिसती का ताई? तुला खोटं कसं वाटतंय? ऊस तोडाय गेलेत त्यांनी घरी नाही म्हणलं तर. मी त्यांना सांगितलंच नव्हतं की मी येतोय म्हणून. दरवेळेस काही ना काही अडचण येते आणि असं माझं कॅन्सल होतंय म्हणून मी सांगितलंच नव्हतं. ह्या अशा 4 रूम का बनवल्यात त्यांनी. इकडं जिना पण बनवला आहे. दरवाजा वगैरे नाही बसवला आणखीन, खिडक्या नाही, प्लास्टर नाही. टप्प्यानं काम केलंय त्यांनी. हे एवढं एका टप्प्यात केलंय पूर्ण. आता दुसऱ्या टप्प्यात फरशी. मी तिला अर्जुन मी काय सांगत होतो तुझ्या मम्मी पप्पालाच माहिती आहे का? तो हे आहे ना, हे असं नको ग्रेनाईटवरच बसवा असं म्हणत होतो. किती लय खर्च झाला नसता पण ते कायमचं झालं असतं. आता हे झिजतं पुसतं पण ते कायमचं राहिलं. सिमेंटचं आहे का काय? हे लाकडाचंच आहे ना. त्यापेक्षा तेच बरं, कायमचं झालं असतं. चल वरती जाऊ. वरती कसं केलंय? चाल सोडले काय आणखीन वरती अशी? अजून वरती सोडलंय काय? काय असं आहे? असंच आहे. असं कट्टा बनवलंय का? असंच आहे? तो एक साईड बनवले आणि बाकीचे असं आहे. पुन्हा बनवायचंय. पुन्हा बनवायचंय. किती मोठा झाला माझा भातचा. खूप दिवस झालं त्याला बघायच नाही. मी येतच नाही. हे काय यांचं असं गोंधळ आणि हे असतं त्यामुळं माझ्यापर्यंत आला. उंची लई वाढली तुझी. किती काळा झाला. ताप आलाय तुला? दुपार मला बरं वाटत नाही. इथं काय लागलं? पडला? लागले. कायला खेळताना काय गाडीवरनं पडला? नाही बॉल लागले. तिला विश्वासच होत नाही. मी म्हणतोय ताई नाही अजून घरी. मी आता पोहोचलोय, गाड्या नाही. आता येईल की उद्या मग. होय अर्जुन, स्वयंपाक वगैरे कुठं बनवते? इथं खाली? आणि गॅस वगैरे कुठं ठेवला? इकडंच आहे का? ह्या घरात की ह्या? हे राडा वगैरे नाही करून द्यायचा र, मस्तपैकी ठेवायचं. बरं केलं गेट केलाय, म्हणजे आता कसं तिकडला दरवाजा जेव्हा करता येईल तेव्हा करता येईल. पण हे मस्त झालं. तोपर्यंत पडदे वगैरे लावायचे ना. काय एवढं दरवाजाची किंमत आहे? 5 आणि 5 10,000 दरवाजा पॅक होऊन जातो. 2.5 हजाराला मिळतंय दरवाजा. सगळं उसाला जाईल आता. पुन्हा टाइम आहे घरी थांबायला. तू आहे की, तो करून घ्यायचा. आई मला शाळा आहे की. शाळा शिक रे बाबा, शाळा शिक. तू तर शिक. ते दुसरे सगळे गेले ते गेले. असंच तू तर शिक. दरवाजा बसवला ना म्हणजे चांगलं राहतं. ह्याला दरवाजा, प्लास्टर, फरशी, टाईल्स लावा बघा चांगल्या. सगळं आता आल्यावर हां मस्त असं प्लास्टर चांगला असा करायचा आणि त्याला तो चुना वगैरे घासून द्यायचा, म्हणजे गार राहतं मस्तपैकी. मस्त मस्त झालं एकदम. तुझ्या कोणत्या येतात 2 रूम? ह्या? माझं अजून फिक्स नाही. फिक्स का बरं नाही केलं तू? बघू आल्यावर आता. म्हणजे दोघा भावाला ह्या 2 त्या 2 असं केलंय काय नियोजन? मस्त केलंय. किचन का बरं नाही बनवला तुम्ही? काय बाहेर करायचं रूम?
सेपरेट किचन कशाला आतमध्येच असायला हवं. मग यात बनवता येतं, काय नाही, यात आणि त्यात बनवता येतं. बाथरूम मध्ये घ्यायचं होतं, एवढं केलं तुम्ही. हे बघ, एका भावानं इकडंच यातच किचन वगैरे बनवायचं. एक भाऊ या 2 मध्ये, एक भाऊ त्या 2 मध्ये, असं. पुढचं भविष्यातलं सांगायला लगेचच नाही. आपण काय करायचं रे आता? कधी येते मम्मी पप्पा, कधी येते? 7 वाजता. कसा वेळ घालवायचा आता आपण? काय नाही, मोबाईल बघत बसायचं. गाडी पण नाही आपल्याकडं, फिरून आलो असतो. मोबाईल मध्ये किती बघतो ना, काय कंटाळा येतो मला. मोबाईल जास्त नाही वापरत मी. ते पण उसाला गेलं तुझे काका ते सगळे मुकामी का असं असं. पाहायला आली घरी? हा आली. जायचं काय मग तिकडं? चला पुन्हा जाऊ थोड्या वेळानं. थोडा वेळ. माझी भाची आहे ना इथंच आहे, तिला दिलेलं, तर तिचं इथंच घर आहे जवळ. मग त्याला बोललो, ती कुठं आहे म्हणतोय, हाय घरीच. मग थोड्या वेळानं जातो आता. मी पण काही आता वरती जाणार आहे ना, बसणार आहे. चल, एवढ्या मोठमोठ्या असतात काय रे पायऱ्या. बारकी पोरं फिरं पडतील रे बाबा. इथं लावावं लागतोय ग्रिल वगैरे काही तर. हां सोडलंय ना, हो की यालाच म्हणतात चाला असं. म्हणजे वरती दुसरा मजला करायचा असेल तर करू शकतो आपण. ज्वारीची कोटी इथं ठेवलं काय? भरू नये अजून? यावर्षी नाही जाणार काही गुत्त्याला ज्वारी काढाया? नाहीच जाणार, जमणार तुम्हाला. इथं माझ्या ताईचं घर, हा माझ्या भाचीचं घर इथं ते दिसतंय ते. इथल्या इथंच आहे, जवळच आहे. तो त्यांनी कसं बनवलंय तसं बनवावं लागतंय तुम्हाला. बनवायचं. हां ते बनवावं लागतं. परत मागून असं इथं जसा कट बनवला आहे ना. वरती झोपतो काय तू? नाही खाली झोपतो. उन्हाळ्यात मस्त आहे झोप. वाजते वरी. थंड वाजते होय. अजून माझी बहीण आली नाही. माझ्या बहिणीसोबत मी 4 शब्द बोललो नाही तर वरच पोचलाव काय, निघालाव काय. दम फिम आहे का नाही? त्यांना सांगू नका बोललो होतो ना, लगेच बाबांना पण सांगितलं. ते मध्येच त्यांचा आरडाओरडा असतो. असं सगळीकडं फिरून आलं तर काय नाही बोलणार. आणि इकडं यायचं म्हणलं की लगेच फोनवर फोन आणि फोनवर फोन. तुझ्यासारखं समजते काय मला खोटं बोलणार? होय ग, तू कशी खोटी बोलून निघून जाते आणि संध्याकाळी येते म्हणून 2 दिवसानं येतं, तसं का समजते काय मला तू? अजून माझी बहीण नाही आली गाठभेट घ्यायच्या आधी काय येऊन तिथं नाचत बसू काय? इथं मस्त 5G नेटवर्क येते. हा तरी पाहिजे खाली तर डेट पण चला ना गेले. तिथं चालायचं आधी आपण बसायचो तिथं. तर तर इकडं तुमची जागा नाही ना, एवढंच आहे ना. बघितलं ना, येईल आता मी निवांत. माझ्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा येईल. आता नको फोन करून, नको सारखं सारखं किरकिर करू. समजलं काय? चल बाय.